लगातार 3 षटकारांना महाजन सरांच्या माध्यमातून 201 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला मॅचला सुरुवात करा, भरपूर विलंब होतोय. तीन षटकाराला 501 रुपये सुमित ठाकूर. शेअर मार्केट वाढलं. जसे येस जे काय असेल ते आपण व्यवस्थित करणार आहोत. तुम्ही स्वतः असायला पाहिजे. आलं लक्षात. सामन्याला सुरुवात होईल. येस ऑल राईट. मॅच इज ऑन. पहिलं षटक घेऊन येत आहेत सनी मोरे. मेंटेनन्स संघाकडनं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. पहिला बॉल. पहिल्याच बॉलला मात्र आपण पाहतोय डीप पॉइंटला ढकललं. तिथे मात्र विनीत डिओ या नावानं भरपूर प्रेम या मिळालं विनीत पाटील याला. आणि तो मात्र आपण पाहतोय स्वीपर पॉइंटला, जिथे मात्र आपण पाहतोय एक चेंडू आणि फलकावरती धावसंख्या 1 मिळाली. फायनल मॅचच्या दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंना विनंती करतोय सनी मोरे आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. आणि प्रोडक्शन सी संघ तुम्हाला देखील विनंती करतोय की आपला एक खेळाडू एक्स्ट्रा पाठवायचा आहे. प्रोडक्शन सी संघाचा आहे. मेंटेनन्स संघ लक्षात घ्या तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आणि सगळ्यांची नावं व्यवस्थित जाणणारा असावा. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सनी तयार. पहिला बॉल चांगला हाताळला. दुसऱ्या बॉल वरती इथे देखील आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी. वन बाउन्सची वॉन मात्र होईल. येणाऱ्या काळात हा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा फेकला तर व्हाईट बॉल घोषित केला जाईल. हे संकेत मात्र पाहायला मिळत आहेत. दोन चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 1. धावसंख्यांचा जर विचार केला तर एकंदरीत फायनल मॅच मध्ये आपण पाहू शकाल 24 बॉल मध्ये 35 40 50 जर धावा झाल्या तर एक रंजक कथा आपल्याला बघायला मिळेल. चेंडू चाललाय फाईन लेगला क्लिअर करत सरळ सीमा रेषा पलीकडे 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. यावेळेला आपण पाहतोय चौकार मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू आणि 5 धावा. सनी मोरेने मागच्या मॅच मध्ये अगदी झंझावती खेळी. काही कमालीच्या मात्र 40 धावा ठोकल्या गेल्या आणि चांगलं क्रिकेट मात्र त्यांनी दाखवलं. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय या गतीमध्ये परिवर्तन, लाईन और लेंथ मध्ये बदलाव आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल या बॉलवरती कमबॅक पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. धावसंख्या आपण तपासून पाहतोय. चेंडूंचा खेळ देखील झालाय 4 आणि 4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 5 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होताना पुढचा बॉल घेऊन, अर्थात आपण पाहतोय 5वा बॉल घेऊन. बॅट चिकट आणि चेंडू मात्र आपण पाहतोय थडमानला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत जरूर. सिंगल मात्र पूर्ण झाली आणि दुसरीचा प्रयत्न देखील राहिला. धावसंख्या बघता बघता 2 पूर्ण होतील. 5 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 7. 7 ऑन दी स्कोर कार्ड. नो लॉस अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते प्रोडक्शन सी या संघाची. आणखीन मात्र आपण पाहिलं तर एका बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातला. फायनलची मॅच. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. एक जबरदस्त स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहिलं. फेडून फार्मा प्रीमियर लीग वर्ष 4थं आणि 4थ्या वर्षातला अंतिम पडाव. 4थ्या वर्षातला आपण पाहतोय शेवटचा सामना. कोण पडणार कोणावर भारी. यावेळेला जबरदस्त गोलंदाजी. पंचांकडे मागणी केली. पंच बोलतात की ना मुन्ना ना. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू डॉट राहिला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं संपलं आणि धावसंख्या त्यावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 7. पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला. 7 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. तुझा गावाला मी
वेलकम बॅक पुन्हा एकदा फ्रेडून प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सन्नी मोरे ॲज अन फ्रंटलाईन बॉलर आणि कर्णधार पद ज्यांच्या हाती भूषवला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक कर्णधार म्हणून जिम्मेदारीनं चांगली गोलंदाजी राहिली. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. येणाऱ्या काळात आणखी 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि या 18 बॉल मध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय दर्शन, ज्याने मात्र त्याचा क्लास, ज्याने त्याचा दर्जा दर्शवला, काही कमालीचं क्रिकेट दाखवलं. आपण पाहतोय मी सकाळपासून त्याचा उल्लेख करत होतो, त्याच्या फक्त यष्टीकडे जाऊन चालणार नाही. भरपूर पोटेन्शियल, कॅपॅसिटी, एक ॲबिलिटी, खूप चांगली गुणवत्ता ज्या खेळाडूकडे आहे. पहिलाच बॉल सबमरीन डिलेवरी, फलंदाजाला मात्र बीट केलं आणि इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त चेंडूचा मारा. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला, अर्थात डॉट बॉल आलाय. 7 धावा स्थिर आहेत फलकावरती. फायनलची मॅच प्रेक्षकांना बघायला आवडेल, जिथे मात्र आपण पाहतो 24 बॉल आणि 35-40 ची जी मॅच झाली. ऑन साइडला खेळला फटका, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, प्रोटेक्शन देतील तत्पूर्वी आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. 4 पोहोचते. दीपेश पाटील यांना आपण पाहतायत, एक कर्णधार आणि एक सिनियर खेळाडू म्हणून या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 40+ एक सिनियर खेळाडू क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात. अनेक पावसाळे हिवाळे या क्रिकेटचे पाहिलेत त्यांनी आणि फायनलच्या मॅच मध्ये आता सध्या मैदानाच्या आत. गोलंदाज तयार, चेंज ऑफ द पेस, अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंचांनी त्याला पाहिलं आणि नंतर कळवलं की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. वेल ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं आतापर्यंत जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, टीम मधून प्रोटेक्शन देतील सनी मोरे. तत्पूर्वी मात्र पेट्रोलिंग होईल, फेकी येईल आणि सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच 13. 3 चेंडू आणि 13 धावा. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 8.67 चा सध्या चालू आहे. फ्रेडून प्रीमियर लीग ची फायनल मॅच. दर्शन 3 मध्ये 6 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, त्यानंतर दर्शन याला दाखल केलं. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल, चांगला चेंडू, अनएक्सपेक्टेड बाउन्स, अनपेक्षित उसळी आपल्याला बघायला मिळाली आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवेल प्रोडक्शन सी या संघासाठी, कारण तुम्ही टार्गेट सेट करताय. इथून जास्तीत जास्त धावा कशा तुम्हाला जमा करता येतील याच्याकडे तुमचं प्रामुख्याने कॉन्सन्ट्रेशन असायला हवं. ज्यामध्ये डॉट बॉल येतील त्यानंतर विचार विनिमय, एक वेगळी माइंडसेट झालं का मग क्रिकेटमध्ये खेळ बदलला जातो. म्हणून स्कोर कार्ड हे धावतं असणं गरजेची भूमिका आहे. पुढचा बॉल, फुलर लेनचा बॉल आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू फरार. सीमा रेषा पार. आलाय दमदार फ्रेडून प्रीमियर लीगचा षटकार. आणि चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 5 बॉल आतापर्यंत या षटकामध्ये फेकून झालेत. शेवटचा बॉल असेल. एकंदरीत आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅट चिकड, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या इथे 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचतोय 20 धावा. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. सुमित ठाकूर यांच्याकडून षटकाराकरिता आपण पाहतो 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला, 20 धावा.
लगातार 3 षटकार आले तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, लक्षात घ्या. सुमित ठाकूर यांच्या माध्यमातून मयंक पाटील यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. या वेळेला आपण पाहतोय अतिशय चांगलं यष्टीरक्षण आपल्याला दर्शन पाहायला मिळत आहेत. चौकाराकरिता 50 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज जमा करावं लागेल आता, कारण फायनलचा मॅच आहे. सुमित ठाकूर यांच्याकडे ऑल राईट, आलं लक्षात. जाऊया मॅच कडे. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन मयंकला आपण पाहतोय. मयंक पाटील, हा चेंडू मात्र अगदी खोलातला. इथे मात्र क्षेत्ररक्षक दर्शन हे मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षक जागेत थांबले आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला उचलावं लागलं. ते म्हणजेच आपण पाहतोय दर्शन याला, मयंक याला. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते 21 वरती. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे जरूर आला. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते आता फलकावरती 21. पुढील बॉल आपण जर तपासून पाहिले तर या षटकातले 4 बॉलचा खेळ बाकी असेल. या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त यष्टीरक्षण, खूप छान पद्धतीने यष्टीरक्षण देखील पाहायला मिळत आहे. दर्शन याचं डॉट बॉल सलग आपल्याला पाहायला मिळतात. मयंकच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू त्यानं फेकले आणि तदनंतर आपण पाहतो त्यातले 2 चेंडू हे मात्र डॉट देखील पाहायला मिळाले. 3 चेंडू मात्र फेकून झाले, ज्यामध्ये 2 बॉल डॉट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला पाहतोय चेंडू बऱ्याच काळ हवेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे मात्र मयंक चुकी करणार नाही. गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मयंक पाटील यानं मात्र आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा रुतबा मैदानाच्या आतमध्ये ठेवला कायम, कारण गोलंदाजी चांगली राहिली. मेंटेनन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रोडक्शन सी, सुमित ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या षटकाराला 100 रुपये, प्रत्येक षटकाराला हॅट्रिक षटकार मारला तर 500 रुपये आणि चौकारला 50 रुपये. सुमित ठाकूर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे सनी मोरे यांचं अगदी स्ट्रेच केलं स्वतःला आणि तदनंतर आपण पाहतोय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण राहिलं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी असेल आपल्याला पाहायला मिळतात. मयंक, धावसंख्या 22. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा होत्या फलकावरती 20. तदनंतर फक्त आपण पाहतोय या 2 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती मयंक आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल आणि धावसंख्या स्थिर आहे. 23 धावा आपण पाहतायत. शेवटचा बॉल या षटकातला. फायनलची मॅच ऑन साइडला. या वेळेला आपण पाहतो स्लॉक केला आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे मयंकच्या विरोधात शंखनाद फुंकलाय फलंदाजानं. सौरभ याच्या बॅट मधनं अतिशय देखणा स्ट्रोक. 6.
आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 29 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश पाटील, उल्हास भोईर यांचं देखील इथे आगमन आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आकाश पाटील आता थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतायत षटकाराकरिता 200 रुपये सुमित ठाकूर आणि आकाश यांच्याकडून देखील 200 रुपये. थँक्यू. पस्तीस धावा धावफलकावरती इथे आपण पाहतोय षटकार येत आहेत. सुरुवात मात्र आपण पाहतोय दीपेश पाटील यांच्या षटकातली आपण पाहतोय अतिशय जबरदस्त पद्धतीनं पहिल्याच बॉलवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत विनीत पाटील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे निश्चित स्वरूपात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि बघता बघता या 2 धावेनं धावफलक पुढे सरकते 37 वरती. फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते फ्रेडोन प्रीमियर लीग 2025. एका बाजूला प्रोडक्शन सी आणि एका बाजूला मेंटेनन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा दीपेश पाटील तयार होतात पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेला बॉलला उडवलंय आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत सनी मोरे. त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. षटकार. या वेळेला आपण पाहतोय सलग या षटकामध्ये 14 धावा. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण झाली या फटक्यानं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अगदी जबरदस्त टायमिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वरती. संध्याकाळचं सत्र झाल्यानंतर मग सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांचा दबदबा राहू शकतो, परंतु तिथे मयंक आणि सनी मोरे यांना जबाबदारीनं जोखीम न घेता फलंदाजी स्वीकारावी लागेल. दुसऱ्या इनिंग मध्ये 43 धावा. फुलरलेनचा बॉल. फुलरलेनच्या बॉलला पाठवलंय स्टँड अँड डिस्पॅच 6. मार्क ड्रायला ज्यामध्ये 3 षटकार आले आणि दुहेरी धावा 2 आल्या. अर्थात आपण पाहतोय 20 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला पुन्हा एकदा हा फटका खेळला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज बाद. गॉन. आणि प्रसादचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला फलंदाजी करणाऱ्या संघाचं षटकार गेले की त्या बाजूला निश्चित स्वरूपात तारप्याचं सॉंग लावतात. इथून जर चांगलं काही झालं की एक वेगळे सॉंग लावतात. हे देखील तुमच्याकडे चातुर्य असायला हवं. आणि प्रसाद पाटीलला मी पाहिलं 49 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल बाकी. दीपेश पाटील यांच्या विरोधात हाणामारी. दीपेश पाटील यांच्या विरोधात मारामारी. शेवटचं स्लॉग षटक आणि स्लॉग षटकामध्ये स्लॉग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज गणेशाची ऑन साइडला. शेवट देखील गोड झालाय का? इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद.
49 धावा फलकावरती आणि 50 धावा हे टार्गेट राहील. शंगाने आपण पाहतोय त्रिशा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे दीपेश पाटील यांच्यासाठी, जे 2 विकेट मिळाले आणि त्यांना 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सामन्याला सुरुवात होईल. चला प्लीज मेंटेनन्स आपले फलंदाज रेडी ठेवा आणि मी विनंती करीन फील्ड अरेंज करून घ्या. प्रोडक्शन सी संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण फील्ड सेटअप करून घ्या. गणपती बाप्पाला साकडा घालतायत. शेवटच्या मॅचची सुरुवात चांगली झाली, आता शेवट देखील गोड व्हावा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. 2 फलंदाज, एका बाजूला मयंक पाटील आणि एका बाजूला आपण पाहतोय सनी मोरे. प्रत्येक विकेटसाठी सुमित ठाकूर त्यांचे फलंदाजी करत असताना 4 सिक्सचे आपण पाहतोय 400 झाले आणि सॉरी 5 सिक्सचे 500 झाले आणि 2 चौकाराचे 50-50 असे 600 रुपये कॅश प्राइज सुमित ठाकूर यांचं झालेले आणि ते आता पूर्ण करतायत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील ते आणून देतील. आणि प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय ज्यांना सुमित ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हे 600 त्यांनी जमा केले. थँक्यू. फलंदाज कोण कोण असतील ते आम्ही तुम्हाला सामना झाल्यानंतर सांगू, परंतु या मॅचकडे आता प्रामुख्याने लक्ष दिलं जाईल. 50 धावांचा टार्गेट, 24 बॉल आणि 50चं इक्वेशन, अटीतटीचा सामना, फायनलचा मॅच. पहिल्या वर्षी मेंटेनन्स संघ चॅम्पियन राहिला, दुसऱ्या वर्षी HR संघ चॅम्पियन राहिला, तिसऱ्या वर्षी मेंटेनन्स राहिला. या वेळेला विकेट साठी कॅश प्राइज होतं आणि विकेट मिळाली. प्राइजलेस विकेट. फलंदाज सनी मोरे, बॅट टू द डगआउट, गॉन. DJ Alves in the mix. Hey, नजरवरच डॉक्टर यो. बोले किनाला ग, बोले किनाला. ये नवाड्याचा डॉक्टर यो. बोले किनाला ग, बोले किनाला. आता सगळं येईल ते बेंगा बागून येतील. नवाड गोबा तुझी भाजी काही खातील. नवाड गोबा तांबड्या काही नसतील. थँक्यू सो मच. यावेळेला या विकेट साठी सुमित ठाकूर यांच्याकडून 200 रुपये आलेत
आणि इथे मात्र आपण पाहू शकाल आता खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली गोलंदाज सौरभ याला. इथे मात्र आपण पाहतोय रिव्हर्स दर्शनने मात्र येता क्षणी जबरदस्त फटका खेळला आणि चौकाराने मात्र संघाचं आणि स्वतःच्या घाताला सुरुवात केली. 4 धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू आणि 4 धाव्यांवरती. एका बाजूला आपण पाहताय मयंक पाटील यांना मात्र शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेची भूमिका असेल. सुमित ठाकूर यांच्याकडून विकेटसाठी यावेळेला पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलंय आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय मिळाला चौकार. 4 या ओव्हरमध्ये जर आता आणखीन विकेट मिळाली तर सुमित ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. दर्शन 400च्या स्ट्राईक रेटनं सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. सौरभला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती ज्यानं पहिल्याच बॉलवरती सनी यांची विकेट मिळवली. तदनंतर आपण पाहतोय दर्शन आले आणि दर्शननं जबरदस्त खेळ केला. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय चेंडू सीमा रेषा पलीकडे मिळाला चौकार. चौकाराची हॅट्रिक. 4 प्रत्येक षटकाराकरिता आता कुणाल नाईक यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजांना. धावसंख्या जर आपण राहिली तपासून तर 12 वरती जाऊन पोहोचतंय. अगदी पैशांचा पाऊस आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये सॉफ्ट हँडनं मात्र केलाय. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मात्र मिळणार नाही. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि 4 बॉलचा खेळ इथे पूर्णत्वाला जात असताना 5वा बॉल डॉट देखील आला आणि या डॉट बॉलनं स्कोर कार्ड वरती 12 लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती मेंटेनन्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातला सौरभ. इथे जर आपण पाहिलं तर एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय शॉर्ट बॉल होता परंतु तिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक वेगळं माइंडसेट यूज केलं. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. वेलकम बॅक. संध्याकाळचं सत्र आणि जबरदस्त मॅच. 18 बॉल आणि 38 धावा. काटेकी टक्कर. कोण जिंकणार आणि कोण हरणार. संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण सातत्याने पाहिले परंतु दर्शन सांगतोय की मी असताना असं होणार नाही. माझ्याकडे मात्र मैदानाच्या चहूबाजूला फटके खेळण्याची ताकद राहिलेली आहे. या अनुषंगाने आपण पाहतोय जो आता 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकले तदनंतरचे 2 चेंडू जरूर डॉट आले परंतु आता मयंक पाटील या फलंदाजाला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या विकेटचं महत्व स्वतःला जाणता आलं पाहिजे तर आपण एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्या संघासाठी कार्यरत कायम राहू. या वेळेला आपण पाहतायत मयंक पाटील 18 बॉल 38 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 20 धावांचा जो गॅप आहे तो ज्या अनुषंगाने भरला जाईल त्यामध्ये मयंकचं देखील महत्वाचं इथे वाटा असेल. गोलंदाज तयार. यावेळेला मयंकच्या बॅट मधनं बॉलला फेकून दिलंय. फाईन लेगला क्लिअर करणारा आलाय देखणा षटकार. 6
चालू आहे. एका बाजूला मेंटेनन्स संघ सांगते की आम्ही देखील सहजरित्या हार पत्करणार नाही. एका बाजूला आपण पाहतो प्रोडक्शन सी सांगते की आम्ही देखील इथे प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी आलोय. मयंक खेळतात एक चेंडू आणि 6 वरती. पहिलाच बॉल हा ट्रॅकरचा राहिला, बॉलला उडवलं ऑन साइडला, बॅकवर्ड फाईन लेग क्लिअर करणारा देखणा स्ट्रोक पाहायला मिळालाय मयंकच्या बॅटमधनं. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत मयंकच्या बॅट मधनं सलग बॅक टू बॅक दुसरा 6. जे 16 बॉल आणि 26 धावा, काय फलंदाजी करतायत. खऱ्या अर्थानं बैलगाडाचं सॉन्ग तिथून सांगितलं होतं, पण तो आता चले पे नमक इथे मात्र आपण पाहायला मिळत आहेत. हा बॉल डॉट आलाय. 15 बॉल 26 ची गरज. मयंकची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीची बॅटिंग केली मयंकनं. सुरुवातीचा काळ आणि खऱ्या अर्थानं खेळपट्टीचा पहिल्याच बॉल वरती एक समाचार घेतला आणि जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली की काय. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. पुढचा बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा बिग ब्लो, धमाका, षटकार 6. हॅलो चेक. यस, प्रसाद पाटील चेक. ऑल राईट. धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती व्हाईट बॉल देखील आला. धावांचा वेग वाढतोय. आता धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. 14 बॉल आणि 19 ची गरज. काय सामना रंगला. दीपेश पाटील पूर्ण त्यांचा डगआउट कव्हर करतायत. जबरदस्त. ते कंट्रोल मध्ये आहेत. सकाळच्या सत्रापासून आम्ही पाहतो त्यांचे खेळाडू सगळे मागे आणि सेनापती पुढे. ज्या अनुषंगाने आम्ही पाहिलं. पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मात्र मिळाली. दुसरीचा प्रयत्न राहील का. इथे मात्र एका धावेनं आपण पाहतोय संतुष्ट राहावं लागतं. 13 चेंडू आणि 18ची गरज. 18ची गरज आणि 13 चेंडू. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण होतं. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत आणि कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी नेल बायटिंग गुज बम्स येतील असा सामना, चित्तथरारक, रोमहर्षक असा सामना मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल आणि 18ची गरज. अतिशय देखणा स्ट्रोक जो मात्र आपण खेळला होता क्रॉस बॅटनं. तिथे सिंगल मिळाली आणि आता दर्शन ज्यांच्या बॅटमधनं पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच षटकात आपण पाहिलं ज्यांनी सुरुवात चौकाराने केली होती तेच फलंदाज आता फायनलच्या मॅच मध्ये देखील त्यांनी सुरुवात चौकारानेच केली असा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत. दर्शन 13 बॉल 18ची गरज. फील्ड सेटअप जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल दर्शनसाठी रिव्हर्स स्विचला एक प्लेयर जरूर ठेवलाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये एक खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू. मिड विकेटला एक खेळाडू. लॉंग ऑनला एक खेळाडू. त्यानंतर आपण पाहतोय उदरलेनचा बॉल. त्या बॉलला देखील दिली दिशा. क्षेत्ररक्षक आहेत तिथे जरूर, पण तो चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 4.
गरज काय सामना रंगला. मेंटेनन्स संघ चारही वेळा फायनल मध्ये येण्याचं मानस का राखतो तर त्यांची क्वालिटी राहिलेली आहे. ज्यांनी 4 सीझन चारही वेळा फायनलचं पद पटकावलं. पहिल्या वर्षी आपण बघतोय चॅम्पियन राहिले, दुसऱ्या वर्षी रनर अप राहिले, तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा फायनल आणि चौथ्या वर्षाची आता फायनलची तयारी चालू आहे. 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. यस, जिंकल्यानंतर मेंटेनन्सला एक बकरा देखील गिफ्ट आहे दीपेश पाटील यांच्या माध्यमातून. डन झालंय. आता इथे मात्र आपण पाहतोय पार्टी टाइम उद्याच्या दिवसात. नंतर आपण पाहतोय पुढचा येणारा शुक्रवार ऑफ राहील आणि त्यावेळेला उमरोईला फार्म हाऊस वरती ती पार्टी राहणार आहे. ऑल राईट, गुलमोहर वरती जाऊया मॅच कडे. आता 12 बॉल आणि 14 ची गरज. 12 चेंडू 14 ची गरज, 14 ची गरज आणि 12 चेंडू. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गणेश. फलंदाजीनं मन मोहित केलं, परंतु आता 12 बॉल आणि 14 ची गरज असताना हरले तरी तिथून 2 बोकुड आहेत. ठीक आहे, थँक्यू. कॉम्पिटिशन चालू आहे. इथून एकच राहणार. तुम्ही 4 केले तरी हरकत नाही, इथून एकच राहणार. ऑल राईट, दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 14 धाव्यांची गरज प्रोडक्शनची. यावेळेला आपण पाहतोय पंचांनी नो बॉल घोषित केल्या. चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि इथे मात्र आपण पाहतोय झेल देखील सुटला. आता 12 बॉल आणि 12 ची गरज. फ्री हिटचा बॉल आहे. 12 चेंडू आणि 12 ची गरज. षटकार चौकारालाच गाणं वाजणार. पुन्हा संधी तुम्हाला दिली जाईल, हरकत नाही. एन्जॉय तुम्ही करताय, बरोबर आहे. संघाचा विजय तो तुमचा विजय आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 12 बॉल आणि आता 12 ची गरज, अर्थात 38 धावा हा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. फेडून प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर आणि देखणं मॅनेजमेंट राहिलं. देशमुख सर असतील, तदनंतर सनी असतील आणि पाटील सर आपल्याला पाहायला मिळाले आणि सर्वच त्यांनी मात्र भरपूर अशा या स्पर्धेची एक आखणी चांगली केली आणि तदनंतर स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये असताना येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. पुढचा बॉल घेऊन गणेश तयार. फ्री हिटचा बॉल. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती पुढे सरकेल 39 वरती. 11 बॉल आणि 11 ची गरज. हा सामना विजयाच्या समीप हळूहळू मात्र सुगंध दरवळत असताना मेंटेनन्स टीमला, परंतु अजून देखील कमबॅक करण्याची दाट शक्यता आहे. इथून ते 2 ते 3 विकेट मिळाले तर सुमित ठाकूर यांचा संघ देखील पुढे येण्याची शक्यता आहे. जाऊया मॅच कडे. 93 वरती खेळत असताना मयंक पाटील या स्पर्धेमध्ये 93 धावा पूर्ण केल्या आणि या वेळेला आपण पाहतोय बॉलला दिली दिशा आणि तदनंतर चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. वरती खेळतोय. चांगली बॅटिंग 112 दर्शन पाटीलचे आहेत आणि आता त्या मागोमाग आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयंक पाटील, जो 97 धाव्यांवरती खेळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू चाललाय सरळ सीमा पार. षटकार. सेलिब्रेट करत असताना बोला ना. येस, ऑल राईट. 2 यावेळेला आपण पाहतोय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयाचा झेंडा रोवला मयंकच्या बॅट मधनं. यस डीजे.
यस थँक्यू. आणि 200 रुपये 6 ओके.